मॉर्निंग गाईज. आणि आज सकाळी सकाळी लवकर व्लॉग सुरू झालेला आहे 8 वाजता. त्याच्या आधी तुम्ही काही छोट्या छोट्या स्नॅक पिक्स बघाल. रस्त्यावरून आम्ही बाहेर निघालो आहे. त्याच्या काय म्हणाला, कुठे गेली आली आहे एवढी तयार होऊन, एवढ्या थंडीची? सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार, किती घाई आहे तुम्हाला. तर मी तुम्हाला हे सगळं सांगते, पण त्याच्या आधी आपण ब्लॉगची स्टार्टिंग करून घेऊयात, कारण की मग पूर्ण दिवसाच्या प्रवासामध्ये ब्लॉगची स्टार्टिंग राहून जाणार आहे. त्याच्यामुळे चला ब्लॉग स्टार्ट करूयात. तर राम राम मंडळी अँड वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू ब्लॉग. सो गाईज, कसे आहात तुम्ही? ताईमाई, अक्का, दादा, आजी, आजोबा, बहिणी, छोटे छोटे बालगोपाल, कसे आहात तुम्ही? सगळेजण आपल्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घ्या, कारण मला तुम्हा सगळ्यांची प्रचंड काळजी आहे. आता तुम्हा सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर. तर आम्ही जिथे राहतो, आमची जी सोसायटी आहे, त्या सोसायटीने ठरवलं की थंडी आहे, छान गुलाबी थंडी पडली, आपण नाशकाच्या आसपास जी ठिकाणं आहेत तिथे जाऊयात. सो आज आहे रविवार आणि आज आम्ही निघालो आहे त्या ट्रिपसाठी. तर त्या ट्रिपमध्ये आम्ही पहाटे 5 वाजताच निघालो होतो. 3 वाजता उठलो होतो. तेव्हाच तुम्हाला सगळं मी उठली आणि हे सगळं मी दाखवणार होते, पण मला इतकी झोप आली होती की माझी अजिबात एनर्जी नव्हती. सो आता वाजले जवळजवळ 8:30 आणि आता आम्ही पोहोचलो एका ठिकाणी, एका मंदिरात. तर ते मंदिर मी तुम्हाला दाखवते, आतूनही दाखवते, पण तिथे थोडंसं रिस्ट्रिक्शन्स आहेत, काही शूट करायचं काही नाही करायचं असं. तर त्या मंदिरात तुम्हाला मी घेऊन जाते. आणि आता वाजले जवळजवळ 8:30. आम्ही पोहोचलो आहे सोनाईला, एका मंदिरामध्ये. सोनाई देवीचं मंदिर आहे तिथे. सो मी तुम्हाला ते मंदिर दाखवते आणि आतलंसुद्धा सगळं दाखवते. सगळेजण आतमध्ये गेले दर्शनासाठी, मला सोडून जातील त्या आधी. हे आहे ते मंदिर आणि आम्ही आता दर्शन घेतो. दर्शन घेताना जर तिथे कॅमेरा अलाउड असेल तर तुम्हाला पण दाखवते मी दर्शन घेऊन, आणि तुम्हालाही दर्शन घडवते, कारण बऱ्याच ठिकाणी अवेलेबल असतो कॅमेरा, नसतो त्यामुळे. आणि जर अवेलेबल असेल तर तुम्हाला मी दर्शन देते. सो मला सगळेजण हे सोडून जातील, त्याच्या आधी मी जाते आतमध्ये. ते आतमध्ये दर्शन घ्यायला. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. कमेंट करून सांगा की तुम्ही ह्या ठिकाणी, सोनाई देवीच्या ठिकाणी, याच्या आधी आला आहात का नाही. सो चला माझ्यासोबत आपण जाऊयात दर्शनाला. काय माहिती फोन फेकायचा, ब्लॉक वा वा रे हां, आम्ही आहे म्हटलं. हो मग तुम्हालाच घेते, मग गोल करतील. फोटो काढून घ्या ना. पूर्ण काचेचं मंदिर आहे. होय 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 होय. माझा फोटो खाली घेऊ आपण. नाही फोटोही नाही. दर्शन झालं असेल तर उभी राहा एक साईडला. माझी भाऊजी मैत्रिणी आहे ना तो. चला काय काढू? कुठली आंघोळ कुठे काढू? झोप आली तुला? नाही, फोटो काढ ना. खाली कुठे देवी आहे म्हणे अजून. फोटो काढ. फोटो इकडनं, ही इकडनं हा बघ, इकडनं वागणं रस्ता आहे ते बघ तिकडे. अख्खं मंदिर काचेचं बघ ना. बनली किती
विचारू विचारू. सगळे पहिल्यांदाच आले तिथे. हो आम्ही तर पहिल्यांदाच या साईडला तर पहिल्यांदाच आलो. दुसरी माहिती आहे याचा इतिहास काय आहे त्यांनाच विचारलं. गुरुजींना माहिती. आपल्या चक्र तिकडे आहे ना वरती आहे ना खालीच आहेत आपल्या सांगता येईल. ते इतिहास सांगता का आम्हाला? इथं प्रगट झाली ही देवी स्वयंभू आहे खास. मग ते कुंड होतं पाण्याचं वगैरे काही ते कुंड ना इथे इथे कुंड होतं का? नाही ना. नाही ते यज्ञशाळा आहे, तिथं कुंड होतं. अच्छा. तिथं हिरण्य कुंभ आहे, त्याच्यात कॉईन गेला तर मनोकामना पूर्ण. मी कॉईन टाकून येतो. कॉईन मी कॉईन टाकला. आम्ही नाही कॉईन टाकला, आम्ही इकडनं. हा आपण जिकडनं गेलो तिथूनच. हे बघे इकडे शूज आपले. हो चपला तर घाला, तसंच जातं का तिथे? ठीक आहे म्हणजे, पण असं खूप वाईट नाही. हां ते बेसिन लावलेत ना तिथे पुढे. सो गाईज फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आता, आणि आता आम्ही निघालेलो आहे. ही आहे इथली छोटीशी बाजारपेठ. इथे तुम्हाला देवीचे ओटी भरण्यासाठी वगैरे सगळ्यासाठी जे काही लागतं ते सगळं तुम्हाला इथे मिळतं. आणि ही उभी आमची गाडी, आणि ह्या माझ्या मातोश्री. आमचे पिताश्री आहेत कुठे? पुढे गेले गेले पण लोकांबरोबर गेले. क्या बात आहे. ते खाली पाय अडकेलं. त्यांचा काय प्लॅन आहे? पाय अडकेलं नाही 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 लक्ष नाही. काय झालं? क्या हुआ? ओके समोर काढा पण. नंबर चेहरे काळे येतात. अपोजिट साइड आहे. असं उभे राहा, या बाजूला गाडी समोर उभे असे आडवे उभे राहा असे. हा राहा. एक सगळ्यांचा फोटो काढा. असे उभे राहा गाडी समोर. या बाजूने काढ समोर. हे सगळं वेगळंच केलंय. मागच्या वेळेला आम्ही आलो ना, आम्ही खूप फिरून. हां आम्ही आलो नाही, आम्ही आलो तेव्हा हे सगळं आम्ही बाहेरून आलो होतो पूर्ण फिरून फिरून गोल गोल गोल. हे काहीच नव्हतं. मी म्हणून आईचं जॅकेट घालून घेतलं माझं काढून. तिचं छान जॅकेट आहे ना, मोठं आहे जरा, आणि माझं गरम खूप आहे. चला पुढे चालता चला. खंडोबाची तिकडे घेतली होती. पण आता तरी पुढे गेले खाली खाली. आपण वगैरे आपल्याला इकडे फोटो काढायचे का खाली? इकडे फोटो घेऊन. सो गाईज फायनली आम्ही तुम्ही आता पाहिलं असेल, आम्ही आत्ता आलो आहे शनी शिंगणापूर मंदिरात शनी शिंगणापूरच्या दर्शनासाठी. दर्शन झालं आहे आमचं, आणि तिथे आतमध्ये कॅमेरा फार वापरता येत नव्हता, म्हणून मी एक छोटं त्यांना विचारलं होतं. ते म्हणे छोटंसं पटकन तुम्हाला काही व्हिडिओ फोटो काढायचा असेल तर काढा. त्यामुळे मी खूप डीप हे नाही करत बसले पूर्ण मंदिराचं. जेवढं मला दाखवता आलं छोट्या छोट्या याच्यात तेवढा 1-1 मिनटाचा व्हिडिओ काढला आहे मी. दुरून तुम्हाला मी मंदिर दाखवते बघा. हे पूर्ण शनी शिंगणापूरचं मंदिर आहे. मागच्या वेळी आम्ही जेव्हा आलो होतो बरेच
वर्षांपूर्वी, तेव्हा इथे ही सगळी डेव्हलपमेंट होत होती आणि आता ही सगळी डेव्हलपमेंट झाली आहे. इथे छान नदीचं हे वगैरे केलेलं आहे त्यांनी. सो आता इथलं दर्शन झालं आहे. आता इथून आम्ही जाणार आहे ब्रेकफास्ट करायला, कारण 9:30-10 होत आलेले आहेत. त्याच्यामुळे ब्रेकफास्ट झाला की मग आम्ही जाणार पुढच्या ठिकाणी. सो चला जाऊयात ब्रेकफास्ट करत, बघू ब्रेकफास्टमध्ये काय काय असते. ओके, लेट्स गो. सो गाईस, ही आहे शनी शिंगणापूरची मेन एंट्रन्स. चला चला चला, मी चालत येते. शनी शिंगणापूरची मेन एंट्रन्स आहे ही. आणि मग अशी जाताना आम्ही व्हिडिओ घेतला नाही, कारण की जाताना माहीत नव्हतं की अलाउड आहे का नाही. त्याच्यामुळे ही आमची बस आहे. आणि आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. सो गाईज, फायनली आमचं दर्शन घेऊन झालं आणि आम्ही आता निघालो ट्रॅव्हल करायला. पण त्याच्या आधी काय काही पण आईला विचार, आईचे म्हणायचे. ट्रॅव्हलला निघालो आणि आता आम्ही पोहोचलो आहे नाश्ता करण्यासाठी. जोगेश्वरी मिसळ आणि भेळ सेंटर आहे इथे जवळच, शनी शिंगणापूरवरनं बाहेर पडल्यानंतर. सो तिथे जातो. आता नाश्ता ऑर्डर करतात सगळेजण. काय नाश्ता मला माहिती नाही आहे, बघू काय नाश्ता आहे ते, कसा आहे ते मी खाऊन झाल्यानंतर तुम्हाला नक्की सांगेल. सो चला जाऊयात, नाश्ता करूयात. कसं आहे ग, कशी आहे? होय, नाही काय काय म्हणाली? मीठ कमी आहे. हो, बरोबर. बडीशोप काय चहावर कोण लिहिली तिखट लागलं ना. मी तेच म्हटलं की अदरवाईज चांगलं होतं, पण ते ना मसाला त्यांनी जास्त टाकला. मसालाच होता, तिखटाची चवपेक्षा मसालाच जास्त होता. त्याच्यामुळे प्रमोशन करते. विचारायला पाहिजे त्यांना सांगा. तुझंच करते थांब आता, तुझं मत तेवढं पण करते तुझं प्रमोशन. त्यानं तुमच्या हॉटेलचं नाव टाकलेलं ना, तर थोडे बिल कमी. बिल देऊन झालंय आता, बोलून काही फायदा नाही. त्यांनी तरी डिस्काउंट घेतलं 400. हो. सो फायनली काहीच आमचं ब्रेकफास्ट करून झालेलं आहे. आम्ही मिसळ खाल्ली. मिसळ चांगली आहे पण तिखट असते थोडीशी, म्हणजे मसालेदार जास्त आहे, मसाला जास्त आहे. आणि अमृततुल्यमधून चहा घेतला. आत्ता फायनली आमचा ब्रेकफास्ट झाला आणि आता वाजलेत 11. आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघतो आहे. पुढे कुठे जाणार आहे माहिती नाही, पण परत एकदा तुम्हाला आठवण करून देते की मी जाते पुढच्या प्रवासाला. आम्ही जिथे जायचं तिथे पोहोचतो. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकन. आणि कमेंट करून सांगा की आत्ता आपण जी 2 ठिकाणं पाहिली त्यापैकी तुम्ही कुठलं ठिकाण पाहिलं होतं का याच्या आधी, आणि त्याची काही आख्यायिका तुम्हाला माहिती आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला जाऊयात पुढच्या प्रवासाला, भेटूयात पुढच्या देवस्थानाला पोहोचून. ओके, बाय बाय. अच्छा, तिथून पण मध्ये आपल्याला. सो गाईज, फायनली आता आमचा प्रवास हां हो उतर तितकीच थोडीशी. हो, गोड. सो फायनली आम्ही आता बसमधनं खाली उतरलो आहे. आता आम्ही आलेलो आहे, मच्छिंद्रनाथ देवस्थान आहे ह्यांचं. त्यांच्या मच्छिंद्रनाथ देवस्थानात आलेलो आहे. ही दोन्ही बाजूला बाजारपेठ आहे. का आम्ही विचार करा, आम्ही अख्खं हे चढून जाऊ शकतो आत्ता लेण्यात वगैरे ती, पण त्याच्यामुळे तो काही मुद्दा नाही आहे. आम्ही फक्त आमचं व्यक्तिमत्व असं आहे फक्त. हो.
चला सावलीत थांबा नाही तर थोडा इकडेच हा चढ. सोन्याची तुला चेन घ्यायची सोन्याची. बाबा येतात. कोण बाबा? आपले बाबा वॉशरूमला गेलेत वाटतं. तो काही ही बाजारपेठ आहे इथली मच्छिंद्र नाथाच्या इथली आणि खूप मोठी बाजारपेठ आहे. अख्खा रस्ता आम्ही चालवतो. मी व्हिडिओ क्लिअर काय होते त्यामुळे. हां तुझे पडले का गं? सो अशा पद्धतीने माझ्याकडे पैसे थोडे इकडे ना. मग तू ह्या साईडला आहे ना, मला इकडनं कॅमेरा धरायचा आहे तर मी उलटा कसा धरू. सो अशा पद्धतीने माझ्या इकडे पैसे जर जास्त झालेत म्हणून ती उधळत फिरते. मला देत नाही मागितल्यावर पण उधळत. हां काय म्हटली? हां मला नाही देणार ती पण उधळणार आहे. सो पार्किंग पासून इथे आपल्याला चालत यावं लागतं. तिथे दुतर्फा असा बाजार आहे पूर्णच्या पूर्ण. आणि आता आपण मेन गेट पाशी आलो. हे मेन गेट आहे. इथे महाप्रसाद असतो. आता काय पद्धतीचा असतो असं आम्हाला कळलं आहे. तर काय पद्धतीचा महाप्रसाद असतो काय नाही ते आता आतमध्ये गेल्यानंतर बघू. आणि जर आतमध्ये शूटिंग करायला अलाउड असेल तर मी शूट करेन. अलाउड नसेल तर पटकन एक छोटासा व्हिडिओ काढेल गुपचूप मगासारखं आणि फोन आतमध्ये ठेवून देईल. तेवढाच तुम्हाला बघायला मिळेल. तर बघू आतमध्ये गेल्यावर काय हे असतं ते. आता आम्ही आधी चप्पल काढतो आणि आतमध्ये जातो. मग भेटू आपण. आणि मी गोष्ट सांगितली आहे की माझ्या आई सतत हू करते. हे बा आणि या मंदिराचा तो जीर्णोद्धार चालला त्यासाठी ते देणगी वगैरे पण कलेक्ट करतात. हो पण हे निसर्ग नाही आहे. आता उन्हातनं बाहेर आलो तर जरा बरं वाटतंय. तो काही जे आहे समाधी मंदिर आहे याचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे आपण. आणि एवढी मोठी रांग आहे. परत काढते का? तूच नाही बाई झालं. आता तू काय शोधते? नको शोधू. चल हो पाहायला लागेल ना. एक मिनिट मला नाही बोलली बाहेर. सकाळी उठलो तेव्हा प्रचंड थंडी होती. स्वेटर बिटर घातलेली होती. आणि आता असं आहे की इतकं ऊन आहे की मी जीन्स घातली ब्लॅक कलरची आणि मला चटके बसतात आता. आणि ह्या मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे आता. त्यामुळे जेवढे लोक देणगी देऊ शकतात तेवढे लोक देणगी देतात. आणि
आणि आता आम्ही चाललो इकडे खाली. माझे सॉक्स अगदी घाणेरडे झालेले आहेत, हाताने धुवावे लागतील घरी गेल्यावरती. सो आत्ता मी तुम्हाला झूम करून दाखवलं ते खाली एक मंदिर आहे, पण तिथे जाण्याचा रस्ता जो आहे तो थोडासा कठीण आहे. त्याच्यामुळे मी आणि आई बाबा खाली गेलो नाही, कारण आईला आणि बाबांना उतरता नाही येणार तो रस्ता म्हणून. आणि इथे जिथे टॉपला आलो आहे आम्ही, तिथून खाली बघा पूर्ण हा पूर्ण रस्ता आहे. अख्खा डोंगर चढून येतो हा रस्ता आहे बघा. तो हा अख्खा डोंगर चढून आपण वर येतो आणि तेव्हा इथे आपण मच्छिंद्रनाथाच्या मंदिरात येतो. आणि हे खाली सगळं पूर्ण गाव आहे मडीचं. आता आमच्यासोबतचे बरेच जण आहेत ते खाली गेले आहेत. आई बाबा, मी आणि अजून एक काका जे वरती आहेत. सगळेजण वरती आले की आम्ही आता बसकडे जाणार आहे. अजून काही प्लॅन नाही आहे तसा, तर बसमध्ये जाऊ आणि मग माहीत नाही मला आता इथून पुढे कुठे जाणार आहे. पण स्वतः बसमध्ये पोहोचल्यावर मग आपण भेटूयात. मध्ये काही असेल तर तुम्हाला मी दाखवते. ओके, चल बाय बाय. सो काही मी म्हटलं होतं की जर काही महत्त्वाचं असेल, काही हे असेल तर मी तुम्हाला दाखवेल. तर इथे ना जो कोणी भक्त दर्शनाला येतात तर त्यांना इथे अन्नदानसुद्धा केलं जातं. भात, बटाट्याची भाजी आणि लापशी असं म्हणतात त्या पदार्थाला, गोडाचा पदार्थ असतो. तर ते सुद्धा इथे केलं जातं. आणि जे असंख्य देवभक्त आहेत जे काय म्हणतात त्याला, तिथे आपलं ताट म्हणजे तिथे महाप्रसादाचा लाभ घेतात. आणि इथे एक सोय चांगली आहे, तिथे तिची ताटं आहेत पण प्रत्येकाने आपापलं झालं खाऊन की आपापली ताटं आपापली स्वतः धुवून ठेवायचे. कोणी तिथे धुवायला वगैरे वेगळी अशी व्यक्ती नसते. तुम्ही तुमचं ताट धुवायचं ह्या पद्धतीने आणि तिकडे ते ताटं ठेवलेले आहेत सगळे. एक मिनिट, हे इथे सगळी ताटं ठेवली, तिथून येऊन आपलं ताट ठेवायचं धुवून व्यवस्थित, म्हणजे आपलं ताट आपण स्वच्छ करायचं. ही एक जी नवीन इथे पद्धत आहे ती अतिशय उत्तम आहे. म्हणजे कोणावरच लोड येत नाही, अन्नदानही होतं आणि सगळंच होतं. सो तुम्ही ह्या ठिकाणाला नक्की भेट द्या. अजून याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. पूर्ण कन्स्ट्रक्शन झालं की तुम्ही आम्ही पण परत येणार आहे. तुम्ही पण एकदा नक्की परत भेट द्या आणि मला सांगा तुम्ही याच्या आधी इथे कधी येऊन गेला आहात का. तर आता मी थांबवते खरंच, आता ऊन खूप आहे, माझं डोकं दुखायला लागलं. तर मी थांबवते. आता आपण भेटत पुढच्या देवस्थानाला गेलो. ओके, बाय. सो फायनली गाईज आम्ही परत आता उतरलो एका ठिकाणी. आम्ही खूप छोटे स्टॉप घेतो आहे कारण जवळजवळ खूप सारी मंदिरं आहेत आणि आजचा रविवार बेसिकली आम्ही मंदिरं आणि हे फिरण्यासाठीच घेतलेलं आहे. सो आता आम्ही एक महादेवाचं मंदिर आहे तिथे आलो आहे. जो आत्ता आम्ही ह्याचं मच्छिंद्रनाथाची जे समाधी पाहून वरून खाली उतरलो, तर उतरताना मध्ये रस्त्यामध्ये हे मंदिर लागतं. सो आता आम्ही तिथे आलेलो आहे. हळूहळू आई इकडनं पायऱ्या आहेत ग. सो हे आहे ते मंदिर. मी तुम्हाला एकदा त्याच्या नावासकट पूर्ण एंट्री दुसरीकडून आहे, पण हा त्याचा पूर्ण मेन एंट्रन्स आहे. हो जा. हा त्याचा मेन एंट्रन्स आहे आणि इथून आता आतमध्ये जातो. एकदम ते हेमाडपंथी स्टाईलनी बांधलेलं मंदिर आहे हे. अगेन आतमध्ये बघू आपल्याला मिळतं का नाही शूट करायला. मिळालं तर चांगली गोष्ट आहे. तर आता मी इथून पुढे माझा चेहरा गायब करते आणि मंदिर दाखवते. हा व्यवस्थित झालं, व्यवस्थित झालं.
शूट